जय शिवराय मित्रांनो, यावर्षी पीक विमा तर काय मिळणार नाही, कारण पीक विम्यामध्ये जे काही अतिवृष्टी ट्रिगर होते त्या अतिवृष्टीचे ट्रिगर हटवल्यामुळे शेतकऱ्यांना पीक विम्याच्या माध्यमातून मिळणारी मदत आता यापुढे मिळणार नाही। मात्र शेतकरी मित्रांनो, जून 2025 मध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती, या अतिवृष्टीमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं। आता त्याबाबतचा एक शासन निर्णय आलेला आहे। तो शासन निर्णय आपल्याला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे की कोणकोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत मिळालेली आहे, कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे आणि तो शेतकऱ्यांना कोणत्या माध्यमातून मिळणार आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमधून घेणार आहोत। मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा, कारण प्रत्येक जिल्ह्याचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणत असतो। तर शेतकरी मित्रांनो, हा शासन निर्णय 12 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। यामध्ये अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मदत देण्यात येते। आता नेमकी ही मदत कोणकोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना आलेली आहे ती आपण शासन निर्णयात बघणार आहोत। जून 2025 या कालावधीत राज्यात कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टी व पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण ₹37,40,00,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे। आता मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा निधी शेतकऱ्यांना डीबीटी पोर्टलद्वारे वितरित करण्यात येणार आहे, म्हणजे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आहे। आता नेमकी कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत मिळणार आहे, तर या माध्यमातून शेतकरी मित्रांनो, रायगड जिल्ह्यासाठी जून मध्ये जी काही अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये 980 शेतकरी हे बाधित होते आणि त्यांचं क्षेत्र होतं 55.65 हेक्टर आणि त्यांना निधी मिळणार आहे 11.81 लक्ष। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी आहेत 560, ज्यांचं क्षेत्र बाधित झालेलं होतं 71.54 हेक्टर आणि त्यांना निधी मिळणार आहे 12.96 लक्ष। तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 335 शेतकरी बाधित होते, या शेतकऱ्यांना 12.63 लक्ष एवढा निधी मिळणार आहे आणि त्यांचं बाधित क्षेत्र होतं 50.64 लक्ष। असा हा एकूण 37,40,00,000 रुपये निधी या शेतकऱ्यांना मिळणार आहे। अशी ही माहिती होती। माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।